आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे आज नागपूरमध्ये काँग्रेसची सद्भावना शांती यात्रा निघत आहे. काय उद्देश आहे, काय संदेश द्यायचा आहे काँग्रेसला? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गत काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर विविध तेढ निर्माण होणारे प्रसंग हे वारंवार निर्माण होत आहे. दोन जातीतले, दोन धर्मातले, दोन पंथातले वाद हे उफळून येत आहे आणि परिणाम स्वरूपामध्ये सद्भावना ही दिवसेंदिवस कुठेतरी लयात जात आहे, अशा प्रकारचं एक चित्र आहे. त्यामुळे सद्भावना जी आहे ही अबाधित राहिली पाहिजे. निवडणुका येतील जातील, सत्तेत जो कोणी असेल तो आपला विषय आहे. मात्र सद्भावना गुण्यागोविंदांनी या ठिकाणी नांदली पाहिजे, लोक गुण्यागोविंदांनी नांदले पाहिजे. आणि यासाठी एक राजकारणाच्या निवडणुकीच्या पक्षीय भेदाच्या पलीकडे जाऊन एक सद्भावना ही घेऊन लोकांपर्यंत गेलं पाहिजे. हे काँग्रेसचं नियोजन आहे. याआधी मस्साजोग ते बीड ही सद्भावना पदयात्रा काढण्यात आली होती. दरम्यानच्या काळात नागपूर या ठिकाणी जी दंगलीची पार्श्वभूमी नसताना एक दंगल भडकली होती. त्यामुळे या ठिकाणी आम्ही शांतता नांदावी आणि या शहराचं आपलं जे वैभव आहे ते अबाधित ठेवावं हा संदेश घेऊन शांतताच्या मार्गाने आपण सर्वांनी जाऊया हे सांगण्याकरता सद्भावना पदयात्रा आज नागपूरमध्ये आहे. पुढे परभणीमध्ये देखील अशाच प्रकारची सद्भावना पदयात्रा आम्ही काढणार आहोत. काँग्रेसने जवळपास राज्यात 70 वर्ष राज्य केलं. तेव्हाचं सामाजिक वातावरण आणि आता भाजपच्या मागच्या 10 वर्षाच्या काळातील सामाजिक वातावरण काय फरक दिसतो तुम्हाला? मोठ्या प्रमाणावर एक फरक आपल्याला आढळून येतो. आता आडनावं बघून आता लोकांना जज करण्याची एक विकृती ही महाराष्ट्रामध्ये डोकं वर काढत आहे. किराणा, कापड किंवा साहित्य घेताना आपल्याच जातीच्या माणसाकडून दुकानात जा असंही महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये तसंही होत आहे. नागपूरमध्येही 300 वर्षाचा इतिहास आहे. कुठल्याही दंगलीची पार्श्वभूमी नाही. या ठिकाणी देखील लोक अशाच स्वरूपामध्ये राजकीय चेतावणी ही राजकीय पक्षाच्या माध्यमातून ही दिल्या जाते. त्यामुळे हा एक फार मोठा फरक आहे. त्यामुळे सामूहिक आणि राष्ट्रीयत्व ही भूमिका घेऊन काँग्रेस ही वाटचाल करत होतं. मात्र आता तोडाफोडाने राज्य करा ही इंग्रजांची नीती भाजप ही आत्मसात करत असल्याचं स्पष्ट स्वरूपात दिसून येत आहे. खामगाव असेल, अकोला असेल किंवा नुकतंच नाशिकमध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्याने पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये. सद्भावना लयास गेल्यानंतर अशा प्रकारचे ट्रिगर हे दबणार आहेत. जोपर्यंत सद्भावना ही वृद्धिंगत होणार नाही, सर्वांनी आपण मिळून पण सर्व भारतीय आपण सोबत गेलो पाहिजे ही मनस्थिती निर्माण होणार नाही. आणि आपल्याला महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे ही भूमिका जोपर्यंत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत अशा स्वरूपाच्या घटना या घडत राहतील. हीच आमची अवधारणा आहे आणि त्याकरता सद्भावना हा मंत्र घेऊन काँग्रेस आता रस्त्यावर उतरलेली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी असेल किंवा राहुल गांधी असेल यांचं नाव आहे. नॅशनल हेरॉल्ड काय आहे तर नॅशनल हेरॉल्ड नॉन प्रॉफिट कंपनी आहे. ती कोणी स्थापन केलेली आहे तर स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आपले शेअर देऊन ती कंपनी रजिस्टर केलेली आहे. आणि ही नॉन प्रॉफिट कंपनी असल्यामुळे कोणालाही याच्यातून लाभांश मिळत नाही, कोणालाही याच्यात मानधन मिळत नाही. आणि जेव्हा ही कंपनी अवसानात जाईल तेव्हा संपूर्ण मालमत्ता जी आहे ही सरकार जमावेल. त्यामुळे यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार होण्याची म्हणजे नियमातच तरतूद नसल्यामुळे आणि कुठलाही आर्थिक व्यवहार न झाल्यामुळे यावर जी केलेली कारवाई ह्या हास्यास्पद आहे. राहुल गांधी, सोनिया गांधींना त्यांचा आवाज दाबण्याकरता आणि त्यांना राजकीय देशापोटी ही कारवाई केंद्र सरकारने केलेली आहे. कुठेतरी तुम्हाला असं म्हणायचं आहे की ठरवून गांधी कुटुंबियांना लक्ष केलं जात आहे? निश्चित राहुल गांधी यांना शांत बसवल्या पाहिजे, कारण ते जे प्रकरण समोर आणत आहेत हे देश विकण्याचं मोठं कारस्थान हे केंद्र सरकारच्या वतीनं कुठेतरी सुरू आहे. आणि राहुल गांधी जनसामान्यांची, सर्वसामान्यांची भाषा ते नेहमी वापरत असतात, बोलत असतात, त्यांचे मुद्दे पुढे आणत असतात. भारत जोडो सारख्या पदयात्रेच्या निमित्ताने त्यांनी डरोमत नावाचा संदेश देत असताना 4,500 किलोमीटरची पदयात्राही काढलेली आहे. त्यामुळे राहुल गांधींना मोदी सरकार घाबरतं आणि त्यामुळे त्यांच्या या द्वेषातून केलेली ही कारवाई आहे. काल कुठेतरी एकनाथ शिंदे असेल आणि राज ठाकरेंची भेट झाली. कुठेतरी बाळासाहेबाचा वारस म्हणून राज ठाकरेला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीनं केला जात अशी एक चर्चा आहे. भाजपला एक एक पक्षांना सगळ्यांना संपवायचा आहे हा सरीपाट त्यांनी मांडलेला आहे. आता पुढे बघू या सापशिडीच्या खेळात कोण पुढे कोण मागे कसं जातं. मात्र मूळतः माझा प्रश्न हा आहे की आपण स्वतः खूप शक्तिमान असल्याच्या आविर्भावामध्ये मुख्यमंत्री त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे. मोदी सरकार आणि मोदींच्याबद्दलही फार करिश्मॅटिक आहे असं ते सांगत असतात. आणि आता त्यांच्याजवळ 239-40 आमदार देखील आहेत. एवढं मोठं संख्याबळ आहे. 1 कोटी का 2 कोटी कार्यकर्ते ऑनलाईन त्यांचे काहीतरी रजिस्टर झाले. एवढा मोठा मजबूत पक्ष आहे तर त्यांना काय गरज आहे.
दुसऱ्या कोणत्या पक्ष फोडण्याची, दुसऱ्यांच्या कोणत्या मित्रपक्ष वाढवण्याची, मात्र ते हवाल दिलाय, जनता त्यांच्या विरोधात आहे हे समजल्यामुळे त्यांचा हा सुरू असणारा केविलवाणा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं भाजपला कशाची भीती वाटत असेल? भाजपला उठाव होईल, कारण त्यांच्या ज्या नीती आहेत ह्या नीती या सर्वसामान्यांच्या विरोधातल्या आहेत. या देशात गरिबी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जातीय भेदाभेद त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. आणि त्यांनी केलेले जे सगळे काळे कारनामे आहेत हे लोकांच्या पुढे आल्यानंतर एक उठाव होईल अशा प्रकारची शंका सातत्याने त्यांच्या मनात असते. त्यामुळे मोदी जी कधीही पण प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, एकटे येतात एकटे जातात, आत्मविश्वास हा त्यांना आढळून येत नाही. त्यांचा आत्मविश्वास नसण्याचं कारण जे आहे ते स्पष्ट आहे की जनाधार आपल्यापासून एका झटक्यात चालला जाईल ही भीती जळी काष्टी पाषाणी भाजपच्या नेतृत्वाला सातत्याने वाटत असते. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमामध्ये देखील मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं, मात्र 2 उपमुख्यमंत्र्यांचं भाषण झालं नाही. रायगडच्या कार्यक्रमात एका उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी मिळाली नाही. एकनाथ शिंदेना वेळेवर संधी देण्यात आलेली आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही या घटनाक्रमांना? ही महायुती जी झालेली ही सत्तेकरता एकत्रित आलेल्या ही मंडळी आहे आणि सत्तेसाठी एकत्रित आल्यामुळे यांच्याजवळ कोणताही विचार नाही, यांच्याजवळ कोणती संस्कृती नाही, यांच्याजवळ कुठलंही नियोजन नाही. त्यामुळे केवळ सत्ता हा त्यांचा परवलीचा शब्द आहे आणि सत्तेकरता एकत्रता आल्यामुळे त्यांच्यातली धुसफूस ही आपल्याला आये दिन बघावे लागत आहेत. त्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या ट्रिपल इंजिन सरकारमधले असे जे खेळ आहेत, हे टोळी युद्ध जे आहेत हे आगामी काळातही आपल्याला दुर्दैवाने बघावे लागणार आहे. शेवटला प्रश्न, अजित पवार जरी भाजपसोबत असले तरी ते त्यांचे आदर्श काकांना म्हणजे शरद पवारांना मानतात. काय समजायचं? आता हे काय नेमकं गोड बंगाल आहे हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला हा पडलेला आहे आणि भविष्यामध्ये निश्चित त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळेल अशी आशा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर काँग्रेसचा पूर्ण विश्वास आहे की ते तुमच्या सोबत आहेत तनमनधनानं? तुर्तास आम्ही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस आम्ही विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका सोबत लढलो आणि भाजपच्या विरोधात इंडिया अलायन्सचा पार्टनर ते असल्यामुळे आम्ही सर्वजण सोबत आहोत. पण विश्वास आहे का? अर्थातच सोबत आहोत याचाच अर्थ विश्वास आहेच. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.